नागपुरात गणपती विसर्जनाची जय्यत तयारी झालेली आहे। पोलीस प्रशासन आणि महापालिका पूर्णपणे सज्ज आहे। नागपुरातल्या 6 तलावांवर गणपती विसर्जन केलं जाणार आहे, त्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे। फुटाळा तलाव, गांधीसागर, अंबाझरी, सोनेगाव, कोराडी आणि नाईक तलाव या तलावांवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणपती असेल किंवा घरगुती गणपती असेल, त्या गणपतींचं विसर्जन या तलावांवर होणार आहे। एकूण नागपूरमध्ये 1035 गणेशोत्सव मंडळ आहेत। त्याशिवाय हजारो घरगुती गणपती आहेत, त्या गणपतींचं या ठिकाणी विसर्जन केलं जाणार आहे। या सगळ्या गणपती विसर्जनात कुठलीही गडबड होऊ नये आणि शांततामय वातावरणामध्ये या गणपतीचं विसर्जन व्हावं यासाठी नागपुरामध्ये 6000 पोलीस कर्मचारी तैनात असणार आहे आणि त्यांच्या सोबतीला 170 पोलीस अधिकारी सुद्धा असणार आहे। एकूणच या सगळ्या तलावांवर आणि जे काही महत्त्वाचे स्पॉट आहेत त्या स्पॉटवर लक्ष ठेवण्यासाठी 75 CCTV कॅमेरे लावण्यात आलेले आहे। सोबतच 8 वॉच टॉवर सुद्धा लावण्यात आलेले आहे। या विसर्जनाच्या काळामध्ये कुठलेही गडबड होऊ नये, कुठलेही वादविवाद होऊ नये यासाठी पोलिसांनी 40 गुंडांना तडीपार केला आहे आणि 30 गुंडांना स्थानबद्ध केलेलं आहे। सोबतच पोलिसांची नक्षलविरोधी पथकही शहरामध्ये तैनात असणार आहे। महापालिकेचे सुद्धा 10 ॲम्ब्युलन्स महत्त्वाच्या ठिकाणी असणार आहे। सोबतच जे काही तलाव आहेत 6 तलाव, या तलावांवर महापालिकेच्या 10 बोटी सुद्धा असणार आहे। एकूणच तलावांमध्ये नागरिकांनी किंवा मंडळांनी मूर्तींचं विसर्जन करू नये, तलाव प्रदूषित करू नये यासाठी 108 कृत्रिम टाके सुद्धा तयार करण्यात आलेले आहे आणि तलावाच्या ठिकाणी सोबतच महत्त्वाच्या एरियामध्ये, शहरातल्या प्रमुख एरियांमध्ये हे टँक ठेवण्यात आलेले आहे आणि या टाक्यांमध्येच मूर्त्यांचं विसर्जन करावं असं आवाहन महापालिकेने केलेलं आहे। एकूण 20 स्वयंसेवी संस्था सुद्धा महापालिकेच्या सोबतीला आहे, मदतीला आहे आणि त्यांचे स्वयंसेवक प्रत्येक तलावांवर आणि वस्त्यांमध्ये ज्या ठिकाणी हे टाके ठेवण्यात आलेले आहे त्या ठिकाणी नागरिकांनी किंवा मंडळांनी मूर्ती तलावांमध्ये विसर्जन करू नये असं आवाहन करणार आहे। त्यांच्याकडनं निर्माल्य संकलन करणार आहे। पाण्याचं प्रदूषण होऊ नये यासाठी ते हे सगळं निर्माल्य संकलन आणि मूर्ती घेऊन ते स्वतः विसर्जन तलावांमध्ये करणार आहे। एकूणच पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासन सज्ज आहे। गणपती विसर्जन निर्विघ्नपणे आणि शांतता मार्गात पार पाडावं यासाठी पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासनानं कंबर कसली आहे। कॅमेरामॅन मनोज आगलावेसह संजय डाफ, साम TV, नागपूर।